श्री स्वामी समर्थ. आज संकष्टी चतुर्थी. संध्याकाळी कापुरासोबत उंबरठ्यावर जाळा. या 3 वस्तू पतीची, मुलांची प्रगती, शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या प्रिय भगिनींनो आणि भावांनो, तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. आजचा दिवस अत्यंत पवित्र आहे. आज आहे संकष्टी चतुर्थी. विघ्नहर्ता गणपती बाप्पा यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सर्वात मोठा दिवस. आज संध्याकाळी जेव्हा सूर्यास्त होईल आणि प्रदोष काळ सुरू होईल तेव्हा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर एक असा चमत्कार घडणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर कापुरासोबत अशा 3 अत्यंत गुप्त वस्तू जाळायच्या आहे ज्याने तुमच्या आयुष्यातील संपूर्ण गरिबी, दुःख आणि नजर दोष क्षणात जळून खाक होईल. हा उपाय इतका प्रचंड आणि प्रभावी आहे की हा उपाय करताच तुमच्या पतीच्या नोकरी व्यवसायात सर्व अडथळे दूर होऊन त्यांची प्रचंड प्रगती होईल. मुलांच्या डोक्यावरचा नकारात्मकतेचा पडदा दूर होऊन ते अभ्यासात आणि करिअरमध्ये चमकायला लागतील. आणि सर्वात मोठी गोष्ट, जे शत्रू तुम्हाला त्रास देत होते, जे तुमच्या प्रगतीवर जळत होते, ते स्वतःहून तुमच्या समोर लोटांगण घालतील, नतमस्तक होतील. पण थांबा, त्या 3 वस्तू कोणत्या आहे, त्या कशा आणि किती वाजता जाळायच्या आहे? त्यामध्ये एक अशी चूक आहे जी 9% लोक करतात आणि त्यामुळे उपाय उलट पडतो. ती चूक कोणती हे सर्व मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये पुराव्यासहित सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एकही सेकंद मिस केला तर महा उपाय अपूर्ण राहील. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी बाप्पाच्या चरणी हजेरी लावा. आत्ताच्या आत्ता या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, बाप्पाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. तुमच्या मनातील इच्छा बाप्पा नक्की पूर्ण करेल. माझ्या लाडक्या भगिनींनो, बऱ्याचदा आपण पाहतो की आपल्या पती अहोरात्र कष्ट करतात, प्रामाणिकपणे काम करतात, पण त्यांना हवं तसं यश मिळत नाही. घरात पैसा येतो पण कुठे निघून जातो, हातात टिकतच नाही. मुलांचे पाय वाकड्या वाटेवर चाललेले असतात. चालतील की काय ही भीती वाटत असते. ती अभ्यास करत नाही किंवा चिडचिड करतात. तुम्हाला कधी वाटलंय का असं का होतंय? आपल्याच घरात आपल्याच माणसांना कोणाची तरी वाईट नजर लागलेली असते. आपल्याच अवतीभोवती राहणारे लोक वरून चांगले दाखवतात पण मात्र आपल्याबद्दल कपट आणि असूया बाळगत असतात. हेच ते गुप्त शत्रू आहे ज्यांची काळी नजर आपल्या घराची प्रगती रोखून धरते. शास्त्रामध्ये सांगितलं आहे की आपल्या घराचा जो मुख्य उंबरठा असतो तो अत्यंत महत्त्वाचा असतो. तिथूनच लक्ष्मी प्रवेश करते आणि तिथूनच नकारात्मक ऊर्जासुद्धा आत येण्याचा प्रयत्न करते. जर तुमच्या उंबरठा कमकुवत असेल तर शत्रूच्या करणीचा किंवा वाईट नजरेचा प्रभाव थेट तुमच्या पतीवर आणि मुलांवर पडतो. आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्मांडामध्ये अशा काही शक्ती कार्यरत असतात ज्यांचा वापर करून आपण आपल्या उंबरठ्याला एक सुरक्षा कवच बनवू शकतो. आज संध्याकाळी कापराच्या अग्नीमध्ये अशा 3 वस्तू आहुती द्यायची आहे ज्यांची दुर्गंधी आणि धूर घरातील सर्व उंबरठ्यावरील सर्व वाईट शक्तींना पळवून लावेल. आता तुम्ही विचार करत असाल की कापुरासोबत अशा कोणत्या 3 वस्तू आहे? सोने, चांदी की एखादी महागडी वनस्पती? नाही, त्या वस्तू तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. पण त्या साध्या नाही आहेत. त्या विशिष्ट प्रकारे वापरायला तर
त्यांचा प्रभाव दिसतो. चला तर मग जाणून घेऊया त्या चमत्कारिक 3 वस्तू कोणत्या आहे. माझ्या लाडक्या भगिनींनो आणि भावांनो, आता आपल्या त्या मुख्य भागाकडे आलो आहोत ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. हा उपाय करण्यासाठी आज संध्याकाळी म्हणजे सूर्यास्तानंतर साधारण 6:30 ते 8च्या दरम्यानचा काळ निवडायचा आहे. शास्त्रानुसार हा प्रदोष काळ असतो आणि या काळात केलेल्या उपायांचे फळ 1000 पटीने जास्त मिळते. सर्वात प्रथम तुम्ही स्वतः स्वच्छ हातपाय धुवून घ्या. शक्य असल्यास तोंड धुवून किंवा स्नान करून सुती कपडे परिधान करा. मनात कुठल्याही विषयावर कोणाचाही राग किंवा द्वेष न ठेवता प्रसन्न चित्ताने घरातील देव्हाऱ्यास पुढे गाईच्या तुपाचा 1 तिळाचा किंवा तिळाच्या तेलाचा 1 दिवा लावा. बाप्पाला मनोभावे नमस्कार करा. आता तुम्हाला काय करायचे आहे नीट लक्ष देऊ नका. तिथे एकही चूक होऊन देऊ नका. तुम्हाला एक छोटे पात्र घ्यायचे आहे. ते पितळेचे असले तर उत्तम. तांब्याची किंवा मातीची एखादी नवीन पणती असेल तरीही चालेल, पण लक्षात ठेवा लोखंडाचे किंवा प्लास्टिकचे पात्र चुकूनही वापरू नका, नाही तर उपायाचे पुण्य नष्ट होते. या पात्रात तुम्हाला 2 भीमसेनी कापूर घ्यायचे आहे. बाजारात मिळणारा साधा वड्यांचा कापूर वापरू नका, कारण त्यात रासायनिक भेसळ असते. भीमसेनी कापूर हा नैसर्गिक आणि अत्यंत शुद्ध मानला जातो. त्याच्या तीव्र सुवासात आणि ज्वलनात अशी दैवी शक्ती असते, ती नकारात्मक ऊर्जेला जणू खेचून बाहेर काढते. आता या कापुरावर आपल्याला त्या 3 चमत्कारिक वस्तू एकामागून एक ठेवायच्या आहे. पहिली वस्तू अख्ख्या लवंगा, फूल असलेल्या. लवंग ही दिसायला जरी छोटी असली तरी तंत्रशास्त्रामध्ये आणि देवी देवतांच्या उग्र पूजेमध्ये हिच्यासारखे तीव्र अस्त्र दुसरे कोणतेही नाही. होय भगिनींनो, लवंग ही फक्त स्वयंपाकाची चव वाढवत नाही तर ती नशिबाची बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवते. पण इथे तुम्हाला साधीसुधी लवंग घ्यायची नाही आहे. बाजारातून आणलेल्या लवंगांमधून अशा 3 लवंगा निवडून बाजूला काढा ज्यांचे वरचे फूल डोके पूर्णपणे शाबूत असेल, कुठेही तुटलेले नसेल. तुटलेली किंवा खंडित लवंग उपायात वापरली तर त्याचा काहीही परिणाम होत नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. आता ही लवंग कापुरावर कशी आणि का ठेवायची यामागे गुपित समजून घ्या. शास्त्रानुसार लवंगेमध्ये ब्रह्मांडातून फिरणारी कोणतीही नकारात्मक ऊर्जा, वाईट नजर किंवा शत्रूंचा जळफळाट स्वतःमध्ये शोषून घेण्याची अफाट चुंबकीय क्षमता असते. जेव्हा आपण ही लवंग कापुराच्या पवित्र अग्नीत जाळतो तेव्हा घरातील सगळी अलक्ष्मी आणि नजरदोष कायमचा भस्म होतो. वापरायची गुप्त पद्धत सांगते, ऐकून घ्या. या 3 लवंगा उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या. डोळे बंद करा आणि तुमच्या पतीच्या नाव मनातल्या मनात घ्या आणि या 3 वेळा घ्या. त्यांच्या नोकरी व्यवसायात जे काही अडथळे येत आहे, जे लोक त्यांना त्रास देत आहे, त्या सर्वांचा विचार करा आणि बाप्पाला प्रार्थना करा की माझ्या पतीचे मार्ग मोकळे होऊ दे. त्यानंतर तुमच्या मुलांचे नाव घ्या. मुले ऐकत नसतील, अभ्यासात मागे असतील, सतत आजारी पडत असतील तर त्यांच्या रक्षणासाठी बाप्पाकडे प्रार्थना करा. ही प्रार्थना करताना तुमच्या मनात एक वेगळाच आत्मविश्वास असायला पाहिजे. तुमच्या डोळ्यात अश्रू नाही तर बाप्पाची श्रद्धा असली पाहिजे. पतीचे आणि मुलांचे नाव घेऊन त्यांच्या डोक्यावरून उतरवण्यासारख्या या 3 लवंगा त्या भीमसेनी कापुरावर अगदी हळुवारपणे ठेवा. माझ्या भगिनींनो, विश्वास ठेवा, जसा या 3 लवंगा त्या कापुरावर स्थिरावतील तशी तुमच्या पतीच्या आणि मुलांच्या मार्गातील सर्व विघ्ने, संकटे आणि शत्रूंचे डावपेच खिळखिळे व्हायला सुरुवात होईल. ही झाली फक्त पहिली वस्तू. आता त्यानंतर दुसरी वस्तू तर याहूनही भयानक आणि शत्रूचा थरारक
थरकाप उडवणारी आहे. ती कोणती? चला जाणून घेऊया. दुसरी वस्तू आहे काळे मिरे. आता आपण वळणार आहोत अशा या दुसऱ्या वस्तूकडे, जिचे नाव ऐकताच तुमच्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्या शत्रूच्या काळजाचा ठोका चुकतो. होय, ती वस्तू म्हणजे तुमच्या स्वयंपाकघरातील काळे मिरे. माझ्या भगिनींनो, काळे मिरे ही केवळ एक मसाला नाही, तर तंत्रशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रातील एक असे अचूक अस्त्र आहे, ज्याचा वापर कधीही रिकाम्या जात नाही. आपल्या कुंडलीत जेव्हा राहू आणि केतू हे दोन पापी ग्रह बिघडवतात किंवा शनीची वक्रदृष्टी पडते, तेव्हा माणसाचा चांगला चाललेला व्यवसाय अचानक ठप्प होतो. घरातील माणसं विनाकारण एकमेकांशी भांडायला लागतात आणि कोर्ट कचेऱ्या, वादविवाद किंवा पोलीस स्टेशनच्या फेऱ्या मागे लागतात. अशा वेळी समजावे की तुमच्या पाठीमागे कोणाची तरी गुप्त कारस्थानं करत आहे. कोणीतरी तुमच्या सुखी संसाराला दृष्ट लावलेली आहे. आजच्या या कलियुगात समोरून गोड बोलणारे आणि पाठीमागून खंजीर खुपसणारे अनेक शत्रू आपल्याच अवतीभोवती वावरत असतात. जर तुम्हालाही असे वाटत असेल की तुमच्या पतीच्या प्रगतीवर कोणाची तरी जळजळीत नजर लागलेली आहे किंवा कोणाची तरी तुमच्या घरावर काहीतरी वाईट करणी बाधा केलेली आहे, तर हे 5 काळे मिरे तुमचे रक्षण करतील. काळे मिरे वापरण्याची अत्यंत गुप्त आणि अचूक पद्धत नीट समजून घ्या. तुम्हाला बरोबर मोजून 5 अखंड काळे मिरे घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, ते कुठेही फुटलेले किंवा किडलेले नसावे. आता हे 5 दाणे तुमच्या डाव्या हाताच्या तळव्यावर ठेवा आणि त्यावर उजवा हात ठेवा. तुमचे डोळे बंद करा. तुमच्या मनात ज्या शत्रूची भीती आहे किंवा ज्या व्यक्तीवर तुम्हाला संशय आहे त्याचे नाव घ्या. जर शत्रू माहीत नसेल तर फक्त इतकेच म्हणा की माझ्या पतीच्या आणि घराच्या प्रगतीवर जळणाऱ्या प्रत्येक गुप्त शत्रूचा नाश होऊ दे. त्यानंतर उंबरठ्याच्या आत उभे राहून त्या पात्रात ठेवलेल्या भीमसेनी कापुराच्या किंवा लवंगेच्या शेजारी हे काळे मिरे अतिशय आदराने अर्पण करा. या उपायाचा परिणाम कसा होतो सांगते. यामागचे एक सत्य: जेव्हा हे 5 काळे मिरे त्या कापुराच्या अग्नीमध्ये जळायला लागतील, तेव्हा त्यातून निघणारा विशिष्ट धूर आणि येणारा तिखट सुवास तुमच्या घराच्या उंबरठ्यावरून बाहेर पडेल. हा धूर उंबरठ्याबाहेर पडताच तुमच्या घराकडे येणाऱ्या सर्व वाईट शक्ती, करणी बाधा आणि नजरदोष तिथल्या तिथे जळून भस्म होतील. या काळ्या मिऱ्यांच्या प्रभावामुळे तुमच्या पाठीमागे कर्ट कारस्थानं करणाऱ्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट होईल. जे शत्रू तुमच्या पतीला किंवा तुमच्या कुटुंबाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत होते, ते स्वतःच अशा काही अडचणीत अडकले जातील. स्वतः रचलेल्या जाळ्यात अशा काही अडकतील की त्याला तिथून निघणे शक्य होणारच नाही. शत्रूचा सर्व जळफळाट शांत होईल आणि ते स्वतःहून तुमच्या ताकदीपुढे, बाप्पाच्या शक्तीपुढे लोटांगण घालेल, नतमस्तक होईल. कोर्ट कचेरीचे वाद जर तुम्ही अडकले असाल त्यात, तर तिथली परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने फिरली जाईल. पण माझ्या भगिनींनो, इथेच उपाय संपत नाही. लवंग आणि काळे मिरे तर आपण ठेवले, पण जोपर्यंत तुम्ही त्यात तिसरी अंतिम वस्तू ठेवत नाही, तोपर्यंत हा उपाय पूर्ण होत नाही. ती तिसरी वस्तू तुमच्याच घरात साक्षात लक्ष्मीला खेचून आणणारी आहे. ती कोणती आहे ती तिसरी महाचमत्कारिक वस्तू? चला लगेच जाणून घेऊया. तिसरी वस्तू: एक छोटा तुकडा दालचिनी. दालचिनी ही आकर्षित करते यशाला. जेव्हा दालचिनी कापुरासोबत जळते तेव्हा तिचा जो सुगंध दरवळतो त्याने माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होते. हा धूर जसा तुमच्या उंबरठ्यावरून घरात प्रवेश करेल तशी तुमच्या घरात पैशाची आवक वाढू लागेल आणि पतीच्या व्यवसायात प्रचंड प्रगती होईल. हा उपाय करण्याची अचूक
आणि गुप्त पद्धत नीट समजून घ्या. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातील दालचिनीचा एक छोटा स्वच्छ आणि न तुटलेला तुकडा घ्यायचा आहे. दालचिनी घेताना मनात कोणताही संकोच ठेवू नका. आता हा दालचिनीचा तुकडा तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर ठेवा. त्यावर तुमचा डावा हात ठेवा आणि डोळे बंद करा. आता डोळे बंद करून तुमच्या घरात साक्षात माता लक्ष्मी प्रवेश करत आहे अशी सुंदर कल्पना करा. तुमच्या पतीच्या व्यवसायात, दुकानात किंवा नोकरीमध्ये अचानक ग्राहकांची गर्दी वाढली आहे. त्यांना मोठा बोनस किंवा प्रमोशन मिळालेले आहे आणि तुमच्या घरात पैशाच्या तिजोऱ्या भरत आहे. अशा सुखद विचार करा. कारण जेव्हा तुम्ही हा विचार करता तेव्हा दालचिनीमध्ये तुमच्या इच्छांची ऊर्जा लॉक होते. त्यानंतर हा दालचिनीचा तुकडा त्या पात्रात आधीच ठेवलेल्या भीमसेनी कापूर, 3 लवंगा आणि 5 काळ्या मिऱ्यांच्या बरोबर मध्यभागी ठेवून द्या. माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, आता या सर्व साहित्याला प्रज्वलित करा. पूर्ण घरभर फिरवा. उरलेली राख पाण्यात प्रवाहित करा. माझ्या प्रिय रसिक प्रेक्षकांनो, आजची ही संकष्टी चतुर्थी तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी देणारी ठरो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. हा उपाय अत्यंत साधा वाटू शकतो, पण याचे परिणाम खूप मोठे आणि सत्य आहे. मी स्वतः माझ्या आयुष्यात याचे अनुभव घेतलेले आहे. म्हणूनच आज एका बहिणीच्या नात्याने हा उपाय तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. आज संध्याकाळी हा उपाय नक्की करून पहा. तुमच्या पतीच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि मुलांची प्रगती तुम्हाला स्वतःला काही दिवसातच दिसू लागेल. शत्रू कितीही मोठा असला तरी बाप्पाच्या शक्तीपुढे तो टिकू शकणार नाही. तो लोटांगण घालेल. तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्याही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. बाप्पा तुम्हा सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेवो. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.